बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 11 आणि नांदुरा तालुक्यातील 1 अशा 12 गावांमध्ये मागील महिनाभरापासून काही नागरिकांचे केस गळती होऊन टक्कल होण्याच्या घटना समोर आल्या आहे। त्या अनुषंगाने आरोग्य प्रशासन खळबळून जागे झाले आहे। दरम्यान शेगाव तालुक्यातील माटरगाव या गावात सध्या 19 रुग्ण केस गळतीचे असून आरोग्य विभागाने या गावाला होणारा पाणी पुरवठा स्रोताच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली असता सदर पाणी हे पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आलेला असून याबाबतची माहिती ग्रामपंचायतला लेखी पत्राद्वारे कळवण्यात आली आहे। आपल्या कार्यक्षेत्रातील खालील पाणी नमुने रासायनिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे आढळून आलेले आहे। सदर पाणी पिणे तथा वापरणे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहेत, तरी सदर स्रोताजवळ बोर्ड लावून तसेच दवंडीद्वारे नागरिकास अवगत करावे असे कळवण्यात आले आहे। यामुळे खळबळ उडाली असून 12,000 लोकसंख्येच्या या गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर सावरकर यांनी बोलताना दिली। आपल्याला मागच्या 15 दिवसापासून तालुक्यामध्ये जसं केस गळतीचं प्रकरण चालू आहे, तर आपल्या इथे पण 19 केसेस झाल्या या ठिकाणी आणि त्या अनुषंगानं आपण पाण्याचे सॅम्पल टेस्ट पाठवले होते, बुलढाण्याला पाठवले, पंचायत समितीमार्फत ते नाशिकला पण गेले। त्यामध्ये माननीय गटविकास अधिकारी आणि माननीय तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून जो आपल्याला अहवाल आला की आपल्या पाण्याच्या स्रोतामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे, ते त्यांच्या असं सूचना आहे की तुम्ही टँकरनं पाणी गावाला पाणी पुरवठा करा। तर त्या अनुषंगानं आपण आता गेल्या 2 दिवसाआधी 21 तारखेला आपली ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली। त्या सभेमध्ये आपण टँकरनं पाणी पुरवठा करण्यासंबंधी चर्चा करून त्याला मंजुरीसुद्धा घेतली। यामध्ये आपण आता गावाच्या आजूबाजूला जर पाण्याचे स्रोत पाहिले तर एवढे पक्के स्रोत नाही आपल्याकडे, जिथं आपल्याला आपली गावाची लोकसंख्या जशी 10,000पेक्षा जास्त आहे, तर आपल्याला मोठा स्रोत लागते। तर त्यासाठी आपण वारीवरून जो सप्लाय शेगावला येतो तर त्या ठिकाणी आपण पाण्याचे स्रोत घेऊन गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा आपल्या पंप हाऊसला येईल आणि पंप हाऊसमधून ज्या पद्धतीनं गावामध्ये सध्या वितरण व्यवस्था चालू आहे त्याप्रमाणे आपण पाण्याची टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू। गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।